नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार रामकृष्ण हरी. सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. सीताफळ आणि पेरू जे आपण नियमित या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मी शेअर करतो. सीताफळ आता या सीताफळाला 5 वर्ष या जुलैमध्ये पूर्ण होतात आणि जांबाला नोव्हेंबरमध्ये 5 वर्ष पूर्ण होतात. आता खऱ्या अर्थानं जर आपण यामध्ये सीताफळाची लागवड केली होती, परंतु आपण एक आंतरपीक म्हणून पेरू घेतला, परंतु आपण पेरूचं सातत्यानं आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला मिळत आहे. पहिल्या वर्षी आपल्याला खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं, दुसऱ्या वर्षी 2.5 लाख रुपये मिळालं, मागच्या वर्षाला 3.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळालं. आणि आपल्याला सीताफळ यावर्षी धरायचं होतं. सीताफळाची जी बेसिक छाटणी असते सुपर गोल्डनची ही 15 मेच्या नंतर असते, परंतु आपण जे हे अंतर ठेवलेलं आहे, ह्या दोन्ही झाडातील अंतर हे 8 फुटाचं असल्यामुळं आपल्याकडे ड्रिपची जरी व्यवस्था असली तरी आपण याला, कारण आता याच्या 5-5 वर्षाची झाडं झालेली, त्यामुळे याच्या ज्या मुळ्या आहे त्या खूप दूरपर्यंत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण ताण याला पूर्ण कोणत्याच याला म्हणजे एकाला ताण देणं आणि एकाला ताणावर सोडणं हे शक्य नाही. म्हणून आपल्याला दोन्हीला सारखा ताण देऊन दोन्हीला पाणी द्यावं लागतं. त्यामुळं आपण सुपर गोल्डन सीताफळाचा उन्हाळी बहार धरणे म्हणजे ही एवढी रिक्स आहे की हे निसर्गाशी चॅलेंज केल्यासारखं आहे. निसर्गाशी चॅलेंज कोणीच करू शकत नाही. आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला आपण इलाज नव्हता, कारण आपण बाजूच्या शेतामध्ये आपण पेरू, पपई आणि वांग्याचा एक व्हिडिओ टाकलेलाच आहे चॅनलवरती. त्यामध्ये आपण दुसरी बाग आपली पुढच्या वर्षापासून तयार होत आहे. मग पुढच्या वर्षी आपण काय करणार की सीताफळाच्या हिशोबानं आपण पेरूची छाटणी घेणार मेमध्ये. भलाही आपल्याला माल हा म्हणजे चांगल्या भावात येणार नाही, परंतु उत्पन्न दोन्हीचं मिळेल. यावर्षी फक्त आपण नाईलाजानं आपल्याला घेणं पडलं, परंतु आपलं योग चांगले म्हणा काय या जवळपास 15-20 दिवसापासून पाऊस चालू आहे. पावसाळ्याचं वातावरण या मे महिन्यात तयार झाले. त्यामुळं अतिशय कारण आपण मागच्या वर्षी पाहिलं फळ सेटिंग झाली नाही, पण यावर्षी हे वातावरण पावसाळ्याचं असल्यामुळे या 15-20 दिवसापासून आज बऱ्यापैकी आपल्याला झाडामध्ये सेटिंग दिसत आहे. तर आपण पाहू शकतो, जवळून पाहू शकतो की सीताफळाचे फळं कशा पद्धतीनं हे पाहू शकतो आपण. आता हे फळ तयार झालेलं आहे. त्यानंतर अजून हे बघू शकतो आपण. हे असे फळं हे अशा पद्धतीनं हे फळ, हे बघा आपण, हे फळ तयार झालेलं आहे. तर असे पुष्कळसे प्रत्येक झाडाला काही सेटिंगच्या अवस्थेमध्ये आहे, काही सेटिंग झालेली आहे, हे आता आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाला सेटिंग दिसत आहे. आणि ऑफ सीझनमध्ये हा माल येणार, त्यामुळं याला निश्चित मार्केटमध्ये दर चांगल्या प्रकारे मिळणार. वातावरण चांगले असल्यामुळंच सेटिंग व्हायला लागली, नाही तर शक्यच नाही. कारण मी मागच्या वर्षीसुद्धा अनुभव घेतला, मागच्या वर्षीसुद्धा बाग फेल गेली. यावर्षी पुरतं आपल्याला घेणंच होतं, पण यावर्षी हे वातावरण बदलल्यामुळं असे वाटतंय की निश्चित यावर्षी आपल्याला सीताफळातून उत्पन्न मिळणार. आणि आपण पाहू शकतो खोडं बी आपण कशा प्रमाणे ग्रोथ झालेली आहे, खोडंही मजबूत झालेले आहे. आपण पुढच्या वर्षाला आता याची छाटणी सीताफळाबरोबर घेणार दोन्हीची सोबत 15 मेच्या नंतर. तर हे म्हणजे खूप अवघड काम आहे. मी असं सांगणार नाही की आपण सुद्धा उन्हाळी बहार धरावं, आणि माझ्या तरी अनुभवातून सांगतो की उन्हाळी बहार धरणं म्हणजे खूप रिस्क आहे. हे यावर्षी थोडं वातावरण बदललं म्हणून तरी सेटिंग दिसतं आहे, नाही तर सेटिंग होणं शक्यच नाही. माझ्या मते ही उन्हाळी बहार धरूच नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला ज्याला धरायचं असेल ते धरू शकतात, तो विषय अलग आहे. परंतु अशा पद्धतीनं हे निसर्ग वातावरण बदलल्यामुळं हे शक्य झालेलं आहे. बघू आता पुढच्या काळामध्ये याचं कसं काय होणार. आपण व्हिडिओ हे नियमित टाकतच राहतो. तर आपण पेरूचं पाहू शकतो. पेरूचं हे आपण बऱ्यापैकी पेरूचं सेटिंगसुद्धा या ठिकाणी होत आहे. माल हे पाहू शकतो आपण, जवळपास 100-150 पर्यंत 100-150च्या पुढंच प्रत्येक झाडाला पेरू आहे. ते आपण पाहू शकता इकडं पाहू शकतो.
तर अशा पद्धतीनं आपण हे नियोजन केलेलं आहे. तर आणखी आपण हे व्हिडिओ अपलोड करत राहू. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण हरी. आपण मध्ये कोथिंबीरसुद्धा आपण पाहू शकतो. कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. हे सुद्धा आपल्याला उत्पन्न काय मिळायचं ते मिळणार आपल्याला. तर अशा पद्धतीने धन्यवाद.